नमस्कार. सह्याद्री जनमत या आपल्या मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे इंदापूर तालुक्याचे कार्याध्यक्ष महारुद्र बापू पाटील यांच्या समवेत आहे आणि आज आपण त्यांच्या समवेत इंदापूर तालुक्यातील घडामोडीविषयी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांविषयी बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत महारुद्र बापू पाटील. बापू, काय सांगाल? आता लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये आपण इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबाच्या गटाची कमान सांभाळली सगळी. कसा होता एकंदरीत अनुभव? गेल्या लोकसभेला आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पवार साहेब यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती तयार झाली. तशीच ती आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती तयार झाली. आणि दुसरं असं की आपल्या महासंसदरत्न खासदार आदरणीय ताई यांनी केलेलं लोकसभेतलं जे काम आहे गेल्या 15 वर्षामध्ये, त्यामुळं ताईंबद्दल ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठा आदर आहे. ज्यावेळेस पक्षाची फटाफूट झाली, पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं शिवसेना फोडली आणि शिवसेना फोडल्यानंतर काही दिवसानंतर राष्ट्रवादी पण फोडली. आणि ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळेस अजितदादांना साहेबांना ह्या वयात सोडून जाणं हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नव्हतं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ह्या वयामध्ये साहेब जे कष्ट करतात ह्या महाराष्ट्रातील जनतेसाठी, त्याचं फलित ह्या महाराष्ट्रातील जनतेनं त्याच्यामुळं ह्या महाराष्ट्रातील जनतेला साहेबाबद्दल फार आपुलकी आणि प्रेम आहे. आणि त्याचा जो फायदा ह्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना झाला, त्यामुळं 30+1 असे 31 खासदार महाविकास आघाडीचे ह्या महाराष्ट्रातील निवडून आले. भारतीय जनता पार्टीचं जे आपण गेल्या 10 वर्षाचं राजकारण पाहतो, त्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं सुशिक्षित बेरोजगार असो, शेतकरी असो, सर्वसामान्य कामगार असो, यांना सर्व झुलत ठेवलेलं आहे. आणि ह्या भारत देशामध्ये जाती दंगली कशा होतील, हिंदू मुस्लिम हा द्वेष पसरवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने ह्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा 2014 साली भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली, त्यापूर्वी त्यांनी काही घोषणा केल्या होत्या की प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकू, शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, आणि अशा कितीतरी घोषणा त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने केल्या होत्या. पण त्यातली एकही घोषणा गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि ह्या मोदी शहाचं सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं पूर्ण करू शकलेलं नाही. त्यामुळे ह्या भारत देशामध्ये कालची परिस्थिती पाहिली की त्यांना बहुमताच्या ऐवजी 240 जागा मिळाल्या, त्यांना कुणाच तरी टेकन घ्यावं लागले. आणि त्यामुळे हे आज भारतीय जनता पार्टी सरकार दिल्लीमध्ये स्थापन झालेले. आणि भविष्य काळामध्ये नितीश कुमार असोत, अगर चंद्रबाबू नायडू असोत, हे काय ह्यांचा जर पाठीमागचा इतिहास पाहिला तर हे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील असं वाटत नाही. आणि मध्यंतरीच्याच काळामध्ये कधीतरी ह्या सरकारमध्ये उलटापालट होऊन महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली हे दिल्लीमध्ये सुद्धा सरकार आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. तर बापू, इंदापूर तालुक्यामधून सुप्रियाताईंना एक कुठेतरी 25,000+ बहुमत किंवा मताधिक्य मिळालेलं होतं. यामध्ये तुमचा एक महत्वपूर्ण वाटा होता. आणि आता विधानसभेचा निवडणूक उमऱ्यावरतीच आहे, म्हणजे एक काही महिन्यांवरती आलेली आहे. तर या विधानसभेच्या अनुषंगाने आपलं इंदापूर तालुक्यामध्ये कशा प्रकारचं प्लॅनिंग किंवा म्हणजे पक्षाच्या अंतर्गत पक्षाची तयारी कशी चालू आहे? ज्यावेळेस पक्षामध्ये फाटाफूट झाली आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या, त्यावेळेस एक महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचं वातावरण होतं की नक्की ह्यांच्यात फाटाफूट झाली का, काही काय चाललंय. पण ज्यावेळेस लोकसभेचा उमेदवार ठरलं गेलं त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये खरंच यांच्या घरामध्ये फाटाफूट झालेली आहे आणि साहेबांवर आणि ताईंवर फार मोठा अन्याय झालेला आहे.
त्यावेळेस सुरुवातीला जे ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार होते त्यांच्याबरोबर जी मलिदा गँग आहे ती सर्व एका बाजूला गेली आणि इंदापूर तालुक्याचे दुसरे भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील सुद्धा भाजपबरोबर गेले आणि त्या दोघांनी मिळून ज्यावेळेस तालुक्यामध्ये एकत्र प्रचार केला ही लोकांना रुजलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस पक्ष फुटाफूट झाल्यानंतर आदरणीय साहेबांची पहिली सभा होईपर्यंत तालुक्यामध्ये थोडं संभ्रमाचं वातावरण होतं, पण साहेबांची पहिली सभा इंदापूरमध्ये अतिशय मोठी झाली की आजपर्यंत इंदापूर तालुक्यामध्ये साहेबांची एवढी मोठी सभा कधी झाली नव्हती. आणि त्या सभेच्या दुसऱ्या दिवसानंतर आमच्याकडं प्रत्येक गावातले सर्वसामान्य कार्यकर्ते यायला लागले आणि जे प्रमुख कार्यकर्ते होते ते सगळे मलिदा गँग कडे गेल्यामुळे ते सर्वसामान्य कार्यकर्ते आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनाच आम्ही ताकद देण्याचा प्रयत्न केला आणि त्या जवळजवळ आम्ही त्या पिरियडमध्ये 200च्या वर पत्रांचं वाटप केलं आणि ते सर्व नवीन कार्यकर्ते आपल्या ह्या पक्ष संघटनेशी जोडले गेले आणि त्या कार्यकर्त्याच्या जोरांवर आपण इंदापूर तालुक्यातून साहेबाचा विचार असेल, ताईंचं काम असेल, ते इंदापूर तालुक्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं आणि त्या 200 कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट या इंदापूर तालुक्यामध्ये घेतलं. त्याच्यामुळं आपण त्या कार्यकर्त्यांच्या जोरावर साहेबावर असलेलं इंदापूर तालुक्यातील जनतेचं प्रेम, ताईंचं 15 वर्षाचं काम, ताईंवर असलेलं इंदापूर तालुक्यातील जनतेचं प्रेम, ह्याच्यावर आपण साधारण 25,000पेक्षा जास्त मताची आघाडी घेतली. आता बापू, विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यातर्फे कशा प्रकारचं नियोजन म्हणजे चालू आहे सध्या इंदापूर तालुक्यामध्ये? आता परवाच माझी आणि साहेबांची भेट झाली. इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार द्यायचं ही 100% फायनल झालेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक कशीही होऊ द्या, इंदापूरमध्ये दुरंगी लढत होईल, अगर तिरंगी लढत होईल, पण आदरणीय साहेब जे उमेदवार देतील तोच उमेदवार ह्या इंदापूर तालुक्यामधून मोठ्या फरकाने निवडून येणार आहे. कारण त्याचं असं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार आणि मंत्री म्हणून हर्षवर्धन पाटलांनी काम केलं. गेल्या 10 वर्षामध्ये आजचे विद्यमान आमदार हे काम करतात, पण त्यांच्या काळामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत, इंदापूर कारखाना असेल ज्यावेळेस हर्षवर्धन पाटलांनी चालू घेतला, तिथून पुढे इंदापूर कारखान्याची जी परिस्थिती आज इंदापूर तालुक्यातील संपूर्ण जनता पाहते. आणि गेल्या 10 वर्षामध्ये इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार हे काय करतात, हे नुसतं मलिदा गोळा करण्याच्या कामाशिवाय दुसरा त्यांचा कुठलाही उद्योग नाही, विकासाचं नाव नाही, फक्त रस्त्यातून कमिशन आणि तेवढंच एकमेव काम झालेलं. विद्यमान आमदारांनी 10 वर्षामध्ये लोणीसारखी जी मोठी MIDC आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आहे, तिथं एक 10-5 हजार मुलांना नोकरीला लावण्यासाठी एखाद दुसरा सुद्धा मोठा उद्योग आणला नाही की तालुक्यातले 4-2 हजार पोरं तिथं कामाला लावले नाहीत, की एखादी सहकारी संस्था उभा केली नाही. त्यामुळं त्या ठिकाणी काहीतरी लोकांना रोजगार उपलब्ध झालाय. एखादी शैक्षणिक संस्था उभा केली नाही, फक्त रस्ते आणि कमिशन हा एकमेव उद्देश विद्यमान आमदाराचा आहे. त्यामुळे विद्यमान आमदाराला सुद्धा इंदापूर तालुक्यातील जनता फार कंटाळलेली आहे आणि त्यामुळं आदरणीय साहेब जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला इंदापूर तालुक्यातील जनता निवडून देणार ही मात्र नक्की. खरंय बापू की एकीकडे 20 वर्षाचा कार्यकाळ आणि एकीकडे 10 वर्षाचा कार्यकाळ. 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये इंदापूर तालुक्याचा विकास झाला चांगला की 10 वर्षाच्या कार्यकाळामुळे विकास झाला चांगला? तुम्हाला काय वाटतं? सब घोडे 12%. विकास काय तालुक्याची जनता पाहती ना, कुणाच्या काळात झाला काय, कुणाच्या काळात नाही झाला काय. कैलासवासी आदरणीय शंकररावजी पाटील यांनी इंदापूर तालुक्यामध्ये 30-35 वर्ष राजकारण केलं, पण भाऊंनी कधी द्वेषाचं राजकारण इंदापूर तालुक्यामध्ये कधी केलं नाही. ज्यावेळेस उजनी धरण झाल्यानंतर उजनी बॅकवॉटरवर मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाच्या क्षेत्राची लागण झाली, त्यावेळेस ती गरज ओळखून आदरणीय भाऊंनी इंदापूर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. आणि आदरणीय भाऊ जोपर्यंत इंदापूर कारखान्याचा कारभार पाहत होते तोपर्यंत इंदापूर कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगली होती. लोकांना वेळेवर पगार मिळत होत्या, कामगारांना वेळेवर पगार मिळत होत्या,
लोकांची वेळेवर ऊसाची बिलं मिळत होती. भाऊंच्या निधनानंतर वहिनींनी सुद्धा 2 वर्ष कारखाना चालवला. त्यावेळेस सुद्धा कारखाना अतिशय चांगला चालला. आणि त्याच्यानंतर जर आपण पाठीमागचा विचार केला, जर निराबेमा सहकारी साखर कारखाना सोडला, तर ह्यात इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये काही नवीन झालेलं नाही. म्हणजे रेग्युलर जी शासनामार्फत कामं होत असतात तीच कामाची प्रोसेस कुणी आमदार असतात तर ते त्या पद्धतीने होतच असतात. ते मोठं आमदाराचं एकच ध्येय लागतं की इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या विकासामध्ये बदल करण्याचं एक ध्येय इंदापूर तालुक्यातील आमदारांनी ठेवायला पाहिलं होतं. तसं ह्या लोकांनी पाठीमागच्या काळामध्ये ठेवलं नाही. विद्यमान आमदारांनी तर कसल्याही या 10 वर्षाच्या काळामध्ये त्याकडे लक्ष दिलेलं नाही. नक्कीच. तर बापूंनी सांगितलेलं आहे की गेलेले माजी आमदार आणि आत्ताचे असलेले विद्यमान आमदार हे दोन्ही देखील इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये यांचं काय म्हणजे पाहिजे तेवढं योगदान नाही. मग आता गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण इंदापूर तालुक्यातील पक्षाची कमान सांभाळलेली होती. आपल्या सोबतीलाही बरेचसे नेते मंडळी होती. मग येणाऱ्या विधानसभेत कुठेतरी आम्हाला महारुद्र बापूंचा चेहरा दिसू शकतो विधानसभेला पवार साहेबांच्या पक्षाकडून. आता हा सर्वस्वी निर्णय आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय रोहितदादा हे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी हे निर्णय घेणार आहेत. तर उद्या जर त्यांना जे योग्य वाटतील तो निर्णय ते नक्की घेणार आहेत. आणि जे आपण गेल्या लोकसभेला कष्ट केलं, आदरणीय साहेब असतील, रोहितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, हे महारुद्र पाटलाला विसरणार नाहीत. ही मला पक्की खात्री असल्यामुळं मी त्यांच्या विश्वासावर निवांत आपलं इंदापूर तालुक्याचं राजकारण करत आहे. पण एक म्हणजे तुमच्या ज्या कष्टाला म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की बापूंना कुठंतरी त्या कष्टाचं फळ विधानसभेच्या रूपाने मिळावं. मग तुमची वैयक्तिक तुमचं काय म्हणणं आहे? ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता राजकारण करत असतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेहमी वाटत असतं की आपल्याला पक्षामध्ये सरकारमध्ये काही ना काही स्थान मिळावं. पण त्या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिल्यानंतर आणि त्या परिस्थिती पाठीमागं जे कुणी कष्ट केले त्या कष्टाची चीज आजपर्यंत आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील आणि आदरणीय रोहितदादा असतील हे नक्की केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना सुद्धा माहिती की कालच्या लोकसभेला महारुद्र पाटलांनी या इंदापूर तालुक्यामध्ये सर्व कमान सांभाळलेली आहे. त्यामुळं उद्याच्या काळामध्ये त्याचं आपल्याला निश्चित चीज झालेलं दिसून येईल अशी मला खात्री. आता विधानसभेसाठी तुमची उद्या इंदापूर तालुक्यात शिवस्वराज्य यात्रा येणार आहे. तर त्या यात्रेचं नियोजन कशा प्रकारे झालेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? उद्या दौंडवरून शिवस्वराज्य यात्रा साधारण 2:30च्या आसपास भिगवणमध्ये प्रवेश करेल. तर भिगवणमध्ये आपण पक्षाच्या वतीनं आणि भिगवण ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचं एक जंगी स्वागत करणार आहोत. त्यानंतर डाळत चौफुला असेल, पळसदेव असेल आणि इंदापूरमध्ये शिवस्वराज्य यात्रा येईल. इंदापूरमध्ये महापुरुषांच्या नगरपालिकेच्या समोर जाऊन महापुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करून इंदापूर शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे त्यांना हार अर्पण करून ती वडापुरी बावडा मार्गे सराटी इथं त्या सभेचं यात्रेचं सभेत रूपांतर होईल. त्या ठिकाणी साधारण 1.5-2 तासाचा सभेचा भव्य दिव्य असा हा महामेळावा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तो होईल. आणि त्यानंतर यात्रा बावडा, लाखेवाडी, निर्वांगी, निमसाकर, कुरवली मार्गे बारामतीकडे जाणार आहे. बारामती येथे त्यानंतर सभा त्या शिवस्वराज्य यात्रेची साधारण 8च्या आसपास तिथे सभा होणार आहे. तर म्हणजे कुठंतरी आपल्या पक्षाच्या मार्फत एक विधानसभेचा प्रचार सभेचा एक नारळ फोडणार अशा प्रकारचं मानलं तर काय म्हणजे वावगं ठरणार नाही. शिवस्वराज्य यात्रा ही ह्या गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीनं कुठल्या प्रकारचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात संपूर्ण शेतकऱ्यांना झुलवत ठेवलं, युवकांना झुलवत ठेवलं, रोजगार उपलब्ध केले नाहीत
आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे संकट आहे. त्यामुळं हे शिवस्वराज्य राज्य जी यात्रा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे.